student, myself Prakash Ingle, and today's topic is respiration and circulation, and subtopic is pumping action of heart. In previous lecture, we studies about the internal structure of human heart and its auricle and ventricles. Here we study of conducting tissue of heart. In previous lecture, we already learn about the pumping action of heart. In pumping action of heart, there is a contraction and relaxation of heart muscles. Contractions called systole and the relaxation called diastole. In a single minute or 1 minute, there are 72 times per heartbeats in the human body called heart rate, and during each heartbeat ventricle pumps 70 ml of blood is called stroke volume, and 1 minute stroke volume called cardiac output. There are 5 liters blood pumps, that is 72 heart rate and 70 is the stroke volume, that is 5040 ml of blood. Then conducting tissue of heart. The human heart is a myogenic, that is, heart is capable to generating a cardiac contraction independent of nervous impulse. हार्टलाच आपण मायोजेनिक म्हटले जाते, कारण त्यांच्यामध्ये जे कॅपॅसिटी असेल जनरेटिंग करण्याची कार्डियक कॉन्ट्रॅक्शनला आणि इंडिपेंडंट नर्वस इनपुटला, म्हणून त्याला मायोजेनिक म्हटले जाते. इट ऑल्सो शो ऑटो रिदमिसिटी. इट कॅन जनरेट इट ओन रिदम बाय द स्पेशलाइज्ड मसल. धगधगचे रिदम होते हे आपल्याला सर्वाला माहिती आहे. अ स्पेशल कार्डियक मस्क्युलॅरेट called nodal tissue distributed in a heart, a part of nasal tissue present in the upper and right corner of right atrium. It is called SA node or sinoatrial node. It lies in the base of opening called superior vena cava. Another mass of nodal tissue is modified muscular fiber called atorhythmic fiber. Conducting tissue control the bearing rate. Conducting nodal tissue consists of SA node, AV node, bundle of His and Purkinje fiber. म्हणजे जर का आपण हार्टचे ऑब्झर्वेशन केले तर 4 महत्त्वाचे टिश्यू महत्त्वाचे रोल प्ले करतात. पहिला आहे यामध्ये SA नोड असेल किंवा AV नोड असेल, बंडल ऑफ हिस असेल किंवा Purkinje फायबर असेल. हे महत्त्वाचे टिश्यू काय करतात, हार्टला ओपनिंग होतात. ते कुठं, सुपिरियर व्हेना केव्हा त्या ठिकाणी. यामधला सर्वात पहिला जो SA नोड आहे याला आपण पेसमेकरसुद्धा म्हणतो, किंवा जर का आपलं आर्टिफिशियली हार्ट बंद झालं तर आर्टिफिशियली आपण SA नोडच्या ठिकाणी पेसमेकर लावतो, म्हणून त्याला SA नोडला पेसमेकरसुद्धा म्हटले जाते. आता कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट जर पाहिले आपण तर यामध्ये महत्त्वाचा रोल आहे सायनोॲट्रियल नोड, दुसरा आहे ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड, AV नोड किंवा SA नोड. आता याचं हे कुठं आहे बघा, SA नोड इज प्रेझेंट राईट ॲट्रियममध्ये ते प्रेझेंट असते. इट ॲक्ट्स ॲज अ पेसमेकर ऑफ हार्ट बिकॉज इट इज पॉवर्ड ऑफ जनरेटिंग न्यू वेव अँड कॉन्ट्रॅक्शन मेकिंग पेस ऑफ कॉन्ट्रॅक्शन. जर का आपलं हार्ट बंद पडलं तर त्या ठिकाणी पेसमेकरचं काम कोण करत असेल, आर्टिफिशियली त्या ठिकाणी आपण पेसमेकर लावू शकतो, ते म्हणजे सायनोॲट्रियल नोड. आणि आपल्याला ह्युमन बॉडीमध्ये SA नोड हे नॅचरली असते, ते जर बंद पडलं तर त्या ठिकाणी आपण पेसमेकर लावूनसुद्धा आपलं हार्ट आर्टिफिशियली चालू करू शकतो. AV नोड और ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोडमध्ये SA नोड पासेस टू द कॉन्ट्रॅक्शन टू द लेफ्ट वेंट्रिकल अँड ऑल्सो AV नोड. SA नोडमधून जे ब्लड येते ते कुठं जाते, व्हेंट्रल
साईडला जाते आणि ए व्ही नोडला सुद्धा ते पोहोचवण्याचं काम करते. ए व्ही नोड्स or atrioventricular nodes is present in the right atrial wall. या ठिकाणी बघा AV node atrioventricular node is present in the right atrial wall near the base of anterior septum. It acts as a pacemaker and pace setter. दोन्ही शब्द लक्षात ठेवा. ए व्ही नोडला काय म्हणतात? पेस सेटर म्हणतात. आणि एस ए नोडला काय? पेस मेकर. हे दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे आहे. नंतर तिसरा आहे बंडल ऑफ हिस. बंडल ऑफ हिस और तवरा ब्रांचेस स्टार्ट फ्रॉम ए व्ही नोड अँड पासेस थ्रू द इंट्राव्हेंट्रिक्युलर सेप्टम. बंडल ऑफ हिस. बंडल ऑफ हिस या ठिकाणी आहे. नंतर चौथा जे आहे पंकजाय फायबर. बंडल ऑफ हिस फॉर्म 2 ब्रांचेस, द राईट अँड लेफ्ट बंडल्स, 1 फॉर इच व्हेंट्रिकल्स. त्यापासून जे ब्रँचेस निघतात ते लेफ्टमध्ये जातील एक आणि राईटमध्ये दोन्ही ठिकाणी जाईल ते. आणि शेवटचं जे आहे आपलं टिश्यू, या टिश्यूचं नाव आहे पंकजाय फायबर. हे पंकजाय फायबर या ठिकाणी आहे. पंकजाय फायबरचं महत्त्व काय बघा. These branches from network in ventricular walls and these are called Purkinje fibers. एक नेटवर्क सारखे ब्रांचेस त्यामध्ये असतात. बंडल ऑफ हिस अँड पंकजाय फायबर स्प्रेड इम्पल्सेट इन व्हेंट्रिकल्स. आता हे जे बंडल ऑफ हिस आणि पंकजाय फायबर हे काय करतात? व्हेंट्रिकलमध्ये इम्पल्स सारखे पसरतात. ॲज अ रिझल्ट बोथ व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट सायमल्टेनियस. आणि यामुळे काय होते की जे व्हेंट्रिकल्स आहेत, लेफ्ट व्हेंट्रिकल असेल, राईट व्हेंट्रिकल असेल, यामध्ये कॉन्ट्रॅक्ट सायमल्टेनियसली पोचते. या ठिकाणी आपण कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट बघितला आहे, कंडक्टिंग टिश्यू ऑफ हार्ट बघितला आहे आणि पंपिंग ॲक्शन ऑफ हार्ट, हे तिन्ही टॉपिक या ठिकाणी आपण बघितले आहे. पुढच्या टॉपिकला आपण जे उर्वरित राहिलेलं आहे ते अभ्यास